लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिन्याला 1500 रुपये जर तुम्ही मिळवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला नाहीत तर 1500 रुपये महिन्याला तुम्हाला येणे बंद होतील। व्यवस्थित माहिती पाहून घ्या। नवीन अपडेट आहे। ई केवायसी जर तुम्ही पूर्वी केला असेल, ई केवायसी मध्ये काही जर चूक झाली असेल तर ते एडिट करता येणार आहे। फक्त एकदा एडिट करण्याचा ऑप्शन 31 डिसेंबर 2025 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे। याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी केले नाही आहेत अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा नवीन अपडेट पोर्टल वरती देण्यात आलेला आहे। याचबरोबर ज्या महिलांचे पती नाही आहेत, वडील नाही आहेत किंवा घटस्फोटित आहेत अशा महिलांना सुद्धा ई केवायसी सहजरित्या आता करता येणार आहे। या संदर्भातील नवीन प्रोसेसने ई केवायसी कशा पद्धतीने अचूकरित्या अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित घेतली आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ई केवायसी करत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक माहिती पाहून घेणे गरजेचे आहे, कारण एक चूक महागात पडू शकते। ई केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडत असताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असतील तर तुम्हाला परत ई केवायसी करायचे किंवा नवीन ई केवायसी करत असताना कशा पद्धतीने करायचे या संदर्भातील पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्या। सर्वप्रथम लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाकायचा आहे, अचूक आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे जशास तसे व्यवस्थित टाकून घ्यायचे। लाईव्ह प्रोसेस पूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देत आहे, त्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थित माहिती पाहून घ्या। बघा आता इथं आपण काय करूया, आधार नंबर टाकल्याच्या नंतर मी सहमत आहे यावरती टच करायचं आहे। आता आपण आधार नंबर टाकून घेऊया, त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा व्यवस्थित भरून घेऊया, त्यानंतर मी सहमत आहे यावरती टच करूया। ओटीपी पाठवा नावाचा एक ऑप्शन आलाय त्यावरती टच करा। टच केल्यानंतर आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी ओटीपी गेलेला आहे। 10 मिनिटं तुमच्याकडे आहेत, 10 मिनिटाच्या आत तुम्हाला हा ओटीपी जो आलेला आहे तो ओटीपी व्यवस्थित इथं टाकून घ्यायचा आहे। ओटीपी येण्याची आपण प्रतीक्षा करूया। ओटीपी येईपर्यंत थोडासा वेळ या ठिकाणी लागू शकतो। ओटीपी आलेला आहे, आलेला ओटीपी 6 अंकी व्यवस्थित या ठिकाणी आपण भरून घेऊया। त्यानंतर बघा या ठिकाणी पुढील ऑप्शन आहे सत्यापित करा, यावरती टच करायचं आहे। टच केल्याबरोबर पुढील प्रोसेस तुमच्या समोर येऊ शकते। कधी कधी या ठिकाणी ट्रॉफिकच्या अभावी नोटिफिकेशन सुद्धा येऊ शकतो। बघा ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड, इनव्हॅलिड ओटीपी। आता ओटीपी या ठिकाणी चुकू शकतो किंवा एक्सपायरी होऊ शकतो, त्यासाठी परत ओटीपी मागवा। परत लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाकलेला आहे, ओटीपी साठी आपण परत ट्राय केलेला आहे। नवीन आलेला ओटीपी या ठिकाणी आपण टाकून घेऊया। त्यानंतर सत्यापित करा यावरती टच करायचंय। त्यावरती टच केल्याबरोबर तुमच्या समोर बघा नवीन पेज आलेला आहे। यामध्ये बघा ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुक्रमांक 1 यामध्ये 2 माहिती देण्यात आली आहे। पहिली माहिती आहे विवाहित आणि दुसरी आहे अविवाहित, असे 2 कॉलम दिलेले आहेत, म्हणजे 2 छोटेसे या ठिकाणी रकाने दिलेले आहेत। जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहितला टच करा, अविवाहित असाल तर अविवाहितला टच करा। आपण आता विवाहितला टच केलेला आहे। त्यानंतर बघा अनुक्रमांक 2, आता ज्या महिलांची या ठिकाणी नवीन ई केवायसी किंवा चुकलेली आहे त्यांना सेम प्रोसेस आहे, त्यासाठी व्यवस्थित समजून घ्या। आता पती हयात आहेत यावरती टच केलेला आहे। त्यानंतर पतींचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे व्यवस्थित भरायचा आहे। आता या लाभार्थ्यांची ई केवायसी करत असताना चूक झाली आहे, कारण होय ऐवजी त्या ठिकाणी त्यांना नाही होय करायचं होतं परंतु नाही केले होते। त्यांना आता ते हप्ते बंद होऊ नये म्हणून परत ई केवायसी त्यांना या ठिकाणी करायची आहे। आता ज्या ज्या महिलांची चूक झालेली आहे त्यांनी ई केवायसी करू शकता। ज्या महिलांची चूक झालेली नाही किंवा आतापर्यंत ई केवायसी केलेली नाही आहे त्या महिलांना सुद्धा सेम प्रोसेस आहे, व्यवस्थित माहिती समजून घ्या। आता बघा पतींचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे आणि परत मी सहमत आहे यावरती टच करायचं आहे। आता तुम्ही आधार संमती पत्र जो आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचू शकता, वाचलं तरी चालेल, न वाचलं तरी चालेल। आता इथं पतीचा आधार नंबर टाकलेला आहे, मी सहमत आहे यावरती टच केलेला आहे। आता ओटीपी आपण पाठवून पाहूया काय नोटिफिकेशन येतं। पूर्ण लाईव्ह आहे, व्यवस्थित समजून घ्या। ओटीपी गेलेला आहे, ओटीपी येण्याची थोडीशी आपण प्रतीक्षा करूया। ओटीपी येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आपल्या चॅनलवरती आतापर्यंत अचूक व्हिडिओ प्रत्येक योजनेबद्दल आपण टाकलेले आहेत,
त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आता OTP आलेला आहे, OTP या ठिकाणी आपण भरून घेऊया। त्यानंतर इथं मेसेज काय येते ते पाहूया। सत्यापित करा यावरती टच करू। टच केल्याबरोबर या ठिकाणी काही ऑप्शन येते का, पुढील पेज येईल, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, काळजीपूर्वक व्यवस्थित पाहून घ्या, कारण हे पूर्ण लाईव्ह मी दाखवत आहे। बघा, व्हेरिफिकेशन सर्व्हर बिझी, म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे हाय ट्रॅफिकमुळे। परत इथे तुम्हाला बॅक घ्यायचं आहे, बॅक घेतल्याच्या नंतर बघा परत थोडासा एक बॅक घ्या। बॅक घेतल्यानंतर परत तुम्हाला आता पतीचा आधार नंबर टाकायचा आहे। पतीचा आधार नंबर व्यवस्थित भरून घ्या। आधार नंबर टाकल्याच्या नंतर कॅप्चा भरायचा आहे। कॅप्चा भरल्याच्या नंतर मी सहमत आहे वरती टच करूया। परत OTP गेलेला आहे। आता 6 अंकी गेलेला जो OTP आहे तो व्यवस्थित भरून घेणं गरजेचं आहे। आता इथे थोडासा कालावधी लागतो, 10 मिनिटापर्यंत आपल्याला वेळ पाहायचा आहे। OTP आलेला आहे, आलेला OTP इथं व्यवस्थित आपण भरून घेऊया। त्यानंतर सत्यापित करा यावरती इथं टच करूया। टच केल्याबरोबर पुढील पेज येईल का ते पाहूया की अजून काही एरर येते। आता इथं पुढील पेज आलेला आहे, म्हणजे पतीचा आधार नंबर घेतलेला आहे, पतीचं पूर्ण नाव त्या ठिकाणी आलेलं आहे। आता सर्वप्रथम जात प्रवर्ग निवडण्यासाठी तुम्हाला माहिती देण्यात आली आहे। इथं पतीचं नाव सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता जात प्रवर्ग निवडा या टॅबवरती टच करा। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, सर्व जाती या ठिकाणी देण्यात आले। तुमची जी जात आहे त्यावरती टच करा। आता जे पूर्वी फॉर्म भरत असताना चुका झालेले होते लाभार्थ्यांचे, ते चुका आता होऊ नये म्हणून या ठिकाणी व्यवस्थित ऑप्शन देण्यात आलेला आहे। पूर्वी थोडासा घुमून देण्यात आलेला होता, परंतु आता यामध्ये सर्व चेंजेस करण्यात आलेले आहे। बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत की नाहीत हे तुम्हाला इथं टच करायचं आहे। इथं म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी सदस्य नोकरीला वगैरे नाही आहेत तर इथं नाही असा ऑप्शन निवडायचा आहे। पूर्वी होय असं निवडला होता, परंतु आता या ठिकाणी नाही करायचं आहे। आता इथं व्यवस्थित काळजीपूर्वक व्यवस्थित पाहून घ्या, इथं नाही करायचं आहे। पूर्वी तुम्ही होय करायला पाहिजे होतं, परंतु नाही केले होते लाभार्थी, आता इथं नाही करायचं आहे। आता ब प्रश्न आहे, याच्यामध्ये विचारण्यात आलेला, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही करायचंय तुम्हाला। आता घेत असेल तर आहे करायचंय, नसेल तर नाही करायचंय। इथं दोन्ही पर्याय नाही करायचे आहेत। त्यानंतर टर्म आणि कंडिशन खाली देण्यात आलेली आहे। उपरोक्त क्रमांक अ व ब मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील असा उल्लेख करण्यात आलेला आहे। या छोट्याशा रकान्यावरती टच करायचे आहे, त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नवीन ई-KYC करण्याची सुद्धा हीच प्रोसेस आहे। ज्यांना एडिट करायचे आहे त्यांना सुद्धा हीच प्रोसेस आहे। इथं लक्षपूर्वक व्यवस्थित माहिती पाहून घ्या। त्यानंतर सत्यापित करा यावरती टच केल्याच्या नंतर काय माहिती येईल हे समजून घ्या। आता इथं आपण टच करूया, त्यानंतर सत्यापित करा यावरती क्लिक करूया। 1 सेकंदाच्या आत तुमची ई-KYC प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट झालेला मेसेज आलेला आहे। तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। या लाभार्थ्यांची चुकली होती ई-KYC, परत आपण नवीन प्रोसेस या ठिकाणी केली आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।